राष्ट्रवादी पक्ष एनडीए सोबत आहे आणि ज्यांना यायचं आहे त्यांनी सोबत यावं असं विधान सुनील तटकरे यांनी केलेलं आहे। यावर विलीनीकरण हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे। मात्र तटकरे आता शरद पवारांना मार्गदर्शन करत असल्याचा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावलेला आहे। शरद पवारांनी ज्यांना मोठं केलं ते आता पवारांनाच सल्ले देऊ लागले असल्याचंही राऊतांनी म्हटलंय। तर अजित पवारांच्या अकाली मृत्यूनंतर लगेचच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा आधी कुणी सुरू केली असा सवाल सुनील तटकरेंनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमामध्ये केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज गेले 2.5 वर्ष एनडीए मध्ये सहभागी त्या ठिकाणी आहे। एनडीए म्हणजे शेवटी नेमकं काय तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष। यूपीए म्हणजे काय तर काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्र पक्ष। आज आम्ही एनडीए मध्ये आहोत। मी वारंवार यापूर्वी सुद्धा गेले वर्षभर स्पष्ट करत आलो की एनडीए मध्ये आमचा सहभाग कालही होता, आजही आहे आणि उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा राहणार आहे। ज्यांना एनडीए मध्ये म्हणजे भाजपबरोबर यायचं आहे त्यांनी त्यांचा विचार स्पष्ट करावा आणि मग त्यानंतरचं जे काय असेल त्या बाबतीमध्ये चर्चा होऊ शकेल। पण मला गंमत वाटली की आता सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करत आहेत। हे फार इंटरेस्टिंग आहे। सुनील तटकरे हे शरद पवारांना अटी किंवा मार्गदर्शन करतात, पण सोडून द्या। पक्षाचे नेते आमदार आणि मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले की ऐका मी सांगतो तुम्हाला काय म्हणाले, मी तुम्हाला हे मला माहिती आहे ना। ते बाहेर आले, ते म्हणाले की आता पवार साहेबांनी आमच्या चुका पदरात घ्याव्या आणि आमचं नेतृत्व करावं, विलीनीकरण हाच एकमेव पर्याय आहे, हे नरहरी झिरवळ म्हणतात पक्षाचे। आहे ना, नरहरी झिरवळ पक्षाचे आमचे मंत्री आहेत। मी आपल्याला जे मगातपासून विनम्रपणाने आपल्यामार्फत जे महाराष्ट्राच्या समोर विचारतो आहे की दादांचं देह अंतिम दर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये ठेवला होता पहिल्या दिवशी। दुसऱ्या दिवशी अंतिम संस्कार झाले। नरहरी झिरवळ ते अंतिम संस्काराच्या नंतर बोललेत, अंत्यसंस्काराच्या नंतर बोललेत। पहिल्या दिवशीच मी पुन्हा एकदा अतिशय गांभीर्याने एका शोकाकुल मनस्थितीमध्येच हा विचारतोय भाग गेले मी 4 दिवस विचारतोय। या संदर्भातली स्पष्टता येऊ द्या, कारण दादांचं अकाली जाणं आमच्या सर्वांच्यावरती प्रचंड मानसिक धक्का करणार आहे। त्याच्यामुळे याच्यातून काही राजकीय प्रश्न निर्माण करणं, त्याच्यातून काही राजकारण तयार करणं हे माझ्या स्वभावात नाही, माझ्या नेचरमध्ये नाही। मी दादांचा एक निस्सीम कार्यकर्ता होतो, आजही आणि उद्या राहील। त्यामुळे योग्य वेळेला काळाच्या उतरात त्याचे उत्तर देतील। माझ्या प्रश्नाचं उत्तर अजून 4 दिवस मिळालं तर मी पुढच्या प्रश्नाचे उत्तर कशाला देऊ? कोणी तुम्हाला काय माहिती विलीनीकरणाची चर्चा कोणी सुरू केली आपल्यालाही माहित आहे ना। मी तुम्हाला नाव सांगितलं नरहरी झिरवळ। नाही, आपण कृपा करून माझी आपल्याला विनंती आहे, आपण एक मोस्ट सिनियर पत्रकार आहात, आपला ज्ञानही खूप मोठं आहे। विलीनीकरणाची चर्चा कुणी पहिल्यापासून सुरू केली, पहिल्या दिवसापासून ते वेगवेगळ्या वाहिन्यांनी पाहिलेलं आहे ना। पहिल्या दिवशी मी आपल्याला तुमचं कशाला सांगू ना कोणाचं नाव, मला काय सांगण्याची आवश्यकता आहे? महाराष्ट्राने पाहिलंय, महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलंय। 7-8-10 मुलाखती आहेत, त्यांनी बोलू दे ना या संदर्भात।